हाय हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही इथं बसलो आहे स्टँडवरती. का बसले, कशासाठी बसले, तर हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. ब्लॉग कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही नक्की कुठे चाललो आहे, काय करतो आहे. सो बघू शकता आम्ही इथे बसमध्ये बसलेलो आहे आणि इथं आरवीची आजी आणि आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आम्ही चाललो आहे गावी म्हणजे आम्ही चाललो आहे काष्टीला, कारण आम्हाला पाहुण्यांना भेटायला जायचं होतं. तर आल्याबरोबरच इथं बघू शकता आम्ही बेकरीमध्ये आलो. म्हटलं चला थोडंसं खायला घेऊयात. तर खायला वगैरे घेतलं आणि खूप मस्त खाऊ होतं बरं का तिथे, म्हणजे चॉकलेट्स, केक, बिस्किट वगैरे खूप मस्त. आणि आरवीची नजर एकाच ठिकाणी, ती म्हणजे केकवरती, आणि तिला प्रचंड केक आवडतो खूप. आणि त्याच्यानंतर आरवीच्या आजीने तिला आणि मला दोघींना पण पेस्ट्री घेतली आणि नंतर तिने खायला सुरुवात केली, बघू शकता तुम्ही. आणि इथे पुढे बघू शकता तुम्ही, मला स्पंजी केक दिसला आहे ब्राउनीचा. 120 का 150 अशी काहीतरी प्राईज होती त्याची, पण नाही घेतला, म्हटले खूप मोठा आहे. आणि सो म्हटले जाऊ दे, नेक्स्ट टाईम नंतर घेईन. आणि आल्याबरोबर इथे मामाने तिला आणि मला आईस्क्रीम आणलेली. आणि खरंच खूप मज्जा असते बरं का, असं बाहेर कुठे गेलो किंवा गावी गेलो, त्यांची पण राहते आणि आपली पण राहते. सो तुम्ही नक्की सांगा, असते की नाही मज्जा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना भेटलो वगैरे, बोललं वगैरे झाल्यानंतर आम्ही रिटर्न परत श्रीगोंदा जाण्यासाठी थांबलो आणि बसची वाट बघत होतो, पण बस खूप टायमिंगला आली. आणि आल्याबरोबरच इथं बघू शकता आरवी कशी पळ सुटलेली आहे आणि खूप दमलेली बरं का ती, खरंच खूप दमलेली प्रवासाने ती. सो त्याच्यानंतर इथे बघू शकता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो. आरवीच्या आजीचं थोडंसं दुखत होतं, सो चेक वगैरे घेतले, गोळ्या वगैरे घेतल्या. आणि काय मग आजचा ब्लॉग असाच गेला दिवसभरचा. आणि आरवीला फळं वगैरे खूप आवडतात. तिला ना त्या काय नारळ पाणीवर तिचं खूप मन गेलेलं, तर आजीने तिला नारळ पाणी प्यायला घेतला आणि दिलं पाहिजे लहान मुलं खरं तर. सो आजच्यासाठी एवढाच ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनेलला बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका.